मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या जिल्ह्याला किती मंत्रिपद आहेत? सातारा जिल्ह्याला सर्वाधिक म्हणजे 4 कॅबिनेट मंत्रिपद मिळालेली आहेत. तर भाजपकडून साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले आणि माण खटावचे जयकुमार गोरे यांना कॅबिनेट देण्यात आलंय. तर शिवसेनेकडून पाटणच्या शंभूराज देसाई यांना, तर राष्ट्रवादीकडून वाईचे मकरंद पाटील यांनाही कॅबिनेट मंत्रिपद आहे. पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 3 कॅबिनेट मंत्री आहेत आणि 1 राज्यमंत्री पद सुद्धा या जिल्ह्यात आहे. पुण्यात राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि दत्तात्रय भरणे हे 2 कॅबिनेट मंत्री आहेत. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील हे कॅबिनेट मंत्री, तर माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. नाशिक जिल्ह्यातून 3 जणांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेली आहे. त्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून दादा भुसे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ हे कॅबिनेट मंत्री असतील. तर जळगाव जिल्ह्यात 3 कॅबिनेट मंत्री नव्या सरकारमध्ये सुद्धा कायम आहेत. ज्यातलं पहिलं नाव ते म्हणजे भाजपकडून गिरीश महाजन आणि संजय सावकारे, तर शिंदेंकडून गुलाबराव पाटील यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. रायगड जिल्ह्यात अदिती तटकरे आणि भरत गोगावले असे आता 2 कॅबिनेट मंत्री असतील. तर दुसरीकडे रत्नागिरीत उदय सामंत, नितेश राणे हे 2 कॅबिनेट मंत्री असतील. तर योगेश कदम यांच्या रूपानं जिल्ह्याला 1 राज्यमंत्री पदही मिळालंय. कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रकाश आबिटकर असे 2 कॅबिनेट मंत्री असतील.